धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या शोभा बच्छाव यांच्यात लढत होते। दोनही उमेदवारांकडून आपल्या मतदारसंघात प्रचार आणि भेटीगाठींचं सत्र सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची डॉक्टर सुभाष भामरे यांनी भेट घेतली आहे। यावेळी त्यांच्यामध्ये बंद दाराआड राजकीय चर्चा झाली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य हे 3 विधानसभा मतदारसंघ येतात। या मतदारसंघामध्ये भुजबळांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत। या मतदारसंघामध्ये ओबीसी मतदारही मोठा आहे। त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याकडे खेचण्याच्या दृष्टीने भामरेंना भुजबळांची मदत मिळेल असं या भेटीमागील कारण सांगितलं जात आहे। सुभाष भामरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगावात त्यांच्या विरोधामध्ये बॅनर झळकले होते। त्यामुळे तीही नाराजी दूर करण्याचे भामरेंपुढे मोठं आव्हान होतं। असं आहे की डॉक्टर भामरे साहेब हे धुळे मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत। नाशिक जिल्ह्याचे सुद्धा 2-3 तालुके जे आहेत त्यांच्याकडे येतात। बागलाण, बाह्य मालेगाव, मध्य मालेगाव वगैरे वगैरे सगळं ते येत आहे। आणि त्यासाठी जे आहे सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आले होते। आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेचे, या सगळ्यांशी जे आहे त्यांना एकत्र बसून जे आहे त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। आणि अधिकाधिक आपल्याला मताधिक्य कसं मिळेल यासाठी जे आहे ते चर्चा करण्यात आलेली आहे। मी सुद्धा आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की महायुतीचे उमेदवार जे आहे डॉक्टर भामरे साहेब हे अतिशय चांगले सदस्य आहे, चांगलं काम आहे त्यांचं। लोकांना ते मदत करत असतात, सहकार्य करत असतात। पहिल्याच वेळेला जे आहे ते त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे की ते डिफेन्स संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत। तर हे आपल्या सगळ्यांचं जे आहे अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे। अशा हे जे काही चांगले उमेदवार आहेत भामरे साहेब यांच्या पाठीमागं सगळ्यांनी उभं राहावं, पूर्णपणे ताकदीनं मतदान करावं, एवढी मी आपल्याद्वारे आमच्या सर्व हितचिंतक, सहकारी, कार्यकर्ते, मतदार यांना विनंती करतो आहे। आणि आम्ही सगळं भामरे साहेबांबरोबर जे आहे पूर्ण ताकदीनं उभे राहणार। नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं। मात्र भुजबळांनी माघार घेतल्यानंतर वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाला गेली आणि हेमंत गोडसे यांचं नाव महायुतीने जाहीर केलंय। त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, डॉक्टर भारती पवार यांच्यासह अनेकांनी भुजबळांच्या भेटी घेतल्या। त्यानंतर आज डॉक्टर भामरे यांनीही भुजबळांची भेट घेतली आहे। छगन भुजबळ हे ओबीसी नेते असल्यामुळे भुजबळांच्या भेटींना अधिक महत्त्व आहे। आदरणीय भुजबळ साहेब आज नाशिकला आलेले होते आणि मी त्यांची सदिच्छा भेट घ्यायला आलेलो होतो। आणि आमच्याबरोबर महायुतीचे सगळे कार्यकर्ते होते आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साधारणतः महायुतीचा उमेदवार निवडून यावा त्याच्यासाठी आम्हाला आशीर्वाद दिला। मी त्यांचा फार ऋणी आहे आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनप्रमाणे आम्ही सगळे कार्यकर्ते चालणार आहोत। छगन भुजबळ यांचा राज्यभरात एक वेगळा प्रभाव आहे, त्यामुळे त्यांचा पाठिंबा असण्याला एक विशेष महत्त्व आहे। त्यामुळे अशा भेटी होत आहेत असं देखील सांगितलं जात आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक।